नमस्कार. स्विस नॅशनल बँकेच्या एका ताज्या अहवालानं बरीच खळबळ उडवली आहे. हो, नक्कीच. म्हणजे स्वित्झर्लंडमधल्या बँकांमध्ये भारतीयांनी ठेवलेला पैसा 2024 मध्ये एकदम तिपटीनं वाढलाय. अगदी. आकडा पण छोटा नाहीये. तब्बल 37,600 कोटी. हो. आता हा आकडा इतका का वाढला अचानक आणि याचं नक्की काय महत्व आहे? खरंय, म्हणजे ही वाढ लक्षणीय आहे, नाही का? स्विस बँका आणि त्यांची ती गुप्तता हा विषय कायम चर्चेत असतोच. बरोबर. पण इतकी मोठी उडी एकदम, यानं अनेक प्रश्न उभे राहतात. हा फक्त एक आकडा नाहीये. नाहीच. यामागे काय कारणं असू शकतील, आपल्या अर्थव्यवस्थेवर याचे काय परिणाम होतील, याचा विचार करणं महत्वाचं आहे. जी माहिती आहे त्यानुसार ही वाढ चिंताजनक नक्कीच मानली जातेय. हो, आणि चिंता वाटतेय कारण याचा संबंध अनेकदा काळा पैसा किंवा कर चुकवेगिरीशी जोडला जातो. पण आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार हे इतकं सरळसोट आहे का? तसं पूर्णपणे नाही म्हणता येणार. अर्थात काळ्या पैशाचा संशय येतोच. पण सगळीच रक्कम तशी असेल असं नाही. मात्र इतकी मोठी वाढ नेहमीच संशयाला जागा देते. बरोबर. विशेषतः आत्ता जेव्हा भारत सरकारनं ते ऑटोमॅटिक एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे AEOI सारखे आंतरराष्ट्रीय करार केले आहेत. हो, त्याची खूप चर्चा झाली होती. अगदी. थोडक्यात म्हणजे या करारानुसार देश एकमेकांना त्यांच्या बँकांमधल्या परदेशी नागरिकांच्या खात्यांची माहिती देतात आपोआप. अच्छा. जेणेकरून कर चुकवेगिरीला आळा बसावा. म्हणजे बघा ना, एकीकडे माहितीची देवाणघेवाण सोपी व्हावी म्हणून असे करार, आणि दुसरीकडे त्याच ठिकाणी भारतीयांचा पैसा तिपटीनं वाढतोय. हेच तर, हे चक्रावून टाकणार आहे. मग या व्यवस्थेच्या म्हणजे त्या AEOIच्या प्रभावीपणावरच प्रश्न येतो की नाही? अगदी. जी माहिती आहे त्यात हाच मुद्दा मांडलाय की AEOI सारखी यंत्रणा आहे तरीही इतकी वाढ का दिसतीये? अंमलबजावणीत काही त्रुटी आहे का, की यातून काही पळवाटा शोधल्या जातायत? हा गंभीर प्रश्न आहे. आणि याचे परिणाम लगेच दिसतात मग? हो, थेट आर्थिक परिणाम. पहिला आणि सगळ्यात स्पष्ट परिणाम म्हणजे कर महसुलाचा अपहार. म्हणजे जी संपत्ती देशाबाहेर जाते, विशेषतः अशा गुप्त ठिकाणी, त्यावर देशाला कर मिळत नाही. बरोबर. त्याचा फटका थेट सरकारच्या तिजोरीला बसतो. अगदी. आणि जेव्हा सरकारकडे कर कमी येतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्या सगळ्यांवर होतो. कसं? म्हणजे आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज या ज्या सार्वजनिक सेवा आहेत त्यावर खर्च करायला सरकारकडे पैसा कमी पडतो. अच्छा. विकासाची गती मंदावते. याचंच एक पुढचा पाऊल म्हणजे भांडवलाचा देशाबाहेर ओघ. कॅपिटल फ्लाईट ज्याला म्हणतात. हो, कॅपिटल फ्लाईट. म्हणजे आपल्या देशाच्या विकासासाठी उद्योगांना, स्टार्टअप्सना जे भांडवल हवंय ते बाहेर जातंय. हे तर जास्त धोकादायक वाटतंय. निश्चितच. आपल्या उद्योगांना वाढायला, नवीन रोजगार तयार करायला भांडवलाची गरज असते. शेती आणि इतर महत्वाच्या क्षेत्रांनाही पैसा लागतो. जर हे भांडवल देशाबाहेर गेलं तर मग देशात गुंतवणूक कमी होते. आणि मग आर्थिक वाढ थांबते, महागाई नियंत्रणात आणायला पण अडचणी येतात. आणि या सगळ्याचा समाजावर कसा परिणाम होतो? तिसरा मुद्दा पण आहे आपल्या विश्लेषणात, सामाजिक असमानतेत वाढ. हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे की नाही? ज्यांच्याकडे खूप पैसा आहे ते तो सहज देशाबाहेर पाठवू शकतात आणि कदाचित करांपासून वाचूही शकतात. पण याचा भार येतो सामान्य नागरिकांवर. कसा? म्हणजे कमी विकास, अपुऱ्या सार्वजनिक सेवा, वाढती महागाई या रूपात. यामुळे श्रीमंत आणि गरीब यांच्यातली दरी अजून वाढते. आणि मग सामाजिक असंतोष वाढू शकतो. बरोबर. सामाजिक अशांतता वाढायला हे एक कारण ठरू शकतं. हे सगळं देशातलं झालं. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय विश्वासार्हतेवर पण परिणाम होतो. हो, होतो ना. कारण जेव्हा एखाद्या देशातून मोठ्या प्रमाणावर पैसा असा बाहेर जातो आणि आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता दिसत नाही, तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या देशाच्या आर्थिक स्थिरतेबद्दल, प्रशासनाबद्दल प्रश्न उभे राहतात. अच्छा. ज्या क्रेडिट रेटिंग एजन्सीज असतात ना, त्या देशाचं मानांकन कमी करू शकतात. मग काय होतं? मग परदेशी गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करायला कचरतात. त्यांना इथल्या आर्थिक वातावरणाची खात्री वाटत नाही. म्हणजे EOI सारखे उपाय असूनही ही वाढ होणं हे आपल्या आर्थिक प्रशासनासाठी आणि आंतरराष्ट्रीय प्रतिमेसाठी एक मोठं आव्हान आहे. अगदी. यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे हे तर स्पष्टच दिसतंय. हो, अंमलबजावणी यंत्रणांची कार्यक्षमता तपासायला हवी. कायद्यात काही पळवाटा आहेत का ते बघायला हवं. याचा फेर विचार गरजेचा आहे असं माहितीमध्ये सुचवलं आहे. बरोबर. पण फक्त सरकारवर अवलंबून राहून चालणार नाही. म्हणजे नागरिकांची भूमिका पण आहे म्हणायचंय? हो, नक्कीच. नागरिकांची भूमिकाही महत्वाची आहे.
प्रत्येकाने आपला कर प्रामाणिकपणे भरणं ही एक नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. आणि ज्यांच्याकडे भांडवल आहे, म्हणजे उद्योजक आणि गुंतवणूकदार, त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर विश्वास ठेवून इथेच गुंतवणूक करणं किती महत्वाचं आहे हेही पुन्हा समोर येतंय. अगदी. तर थोडक्यात सांगायचं झालं तर स्विस बँकांमधील भारतीय पैशात झालेली ही जी अनपेक्षित तिपटीची वाढ आहे ती एक गंभीर बाब आहे. यावर केवळ चिंता व्यक्त करून चालणार नाही. पारदर्शक आर्थिक व्यवहार, प्रभावी कर प्रणाली आणि देशांतर्गत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं हे आपल्या अर्थव्यवस्थेच्या मजबूतीसाठी अत्यावश्यक आहे. हे सगळं ऐकल्यावर एक विचार मनात येतो. सरकारी उपाय, कायदेशीर कारवाई हे तर गरजेचं आहेच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्या देशातला पैसा देशाच्याच विकासासाठी वापरला जावा यासाठी अजून काय करता येईल? म्हणजे कोणती सामाजिक किंवा एक म्हणूया सांस्कृतिक मानसिकता बदलण्याची गरज आहे ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. मान्सून धमाका फक्त कुलस्वामिनी वस्त्र दालनात. बदलापूरमध्ये सुरू आहे जबरदस्त मान्सून स्टॉक क्लिअरन्स सेल. सर्व साड्या, लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेसवर तब्बल 50% सूट. त्याबरोबरच बाय वन गेट वन फ्रीची धमाल ऑफरही. बदलापूरकरांनो, स्टाईलही मिळवा आणि बचतही करा. आजच भेट द्या कुलस्वामिनी वस्त्र दालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्सवर जबरदस्त डील्सचा लाभ घ्या.